नागपूरमध्ये भांडेवाडी परिसरातील एका घरात बिबट्या शिरल्यामुळे खळबळ। वनविभागाची टीम घटनास्थळी दाखल। छत्रपती संभाजीनगरमध्ये अतिक्रमणाविरोधात कारवाई। पैठण गेट परिसरामध्ये रस्ता रुंदीकरणासाठी 110 अतिक्रमण हटवणार। मोठा फौज फाटा तैनात। स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीबाबत आज पुन्हा सुनावणी। काही जिल्हा परिषदांच्या निवडणुकीच्या वेळापत्रकात बदल होण्याची शक्यता। निवडणुकांमध्ये 50% आरक्षणाचं उल्लंघन झाल्याचा दावा। सर्वोच्च न्यायालयानं 50% आरक्षण मर्यादा ओलांडू नका असं म्हणणं चुकीचं। हरिभाऊ राठोड यांचं वक्तव्य। तर मुख्यमंत्र्यांनी 7 न्यायाधीशांच्या घटनापीठाकडे प्रकरण वर्ग करावं, तरच ओबीसी हा त्यांचा DNA आहे हे सिद्ध होईल। हरिभाऊ राठोड यांची मागणी। ओबीसी आरक्षणाप्रकरणी केंद्र सरकारने विशेष अधिवेशन घ्यावं। ओबीसी नेते बबनराव तायवाडे यांची मागणी। पिंपरी चिंचवडमधील इच्छुक उमेदवाराला हवंय तब्बल 30 कोटींचं कर्ज। शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या माधव पाटील यांनी महिलांना 10,000 वाटण्यासाठी मागितलं कर्ज। वर्ल्ड बँकेकडे केली कर्जाची मागणी। तुळजापूर नगराध्यक्षपदासाठी भाजपकडून ड्रग्ज प्रकरणातील मुख्य आरोपी विनोद पिटू गंगणेला उमेदवारी। पक्षश्रेष्ठींचा आदेश आमदार राणा जगजितसिंह यांनी डावलला आणि उमेदवारी दिल्याची माहिती। नांदेडमध्ये भाजपने एकाच घरातल्या 6 जणांना दिली उमेदवारी। नगराध्यक्षपदासाठी गजानन सूर्यवंशींना उमेदवारी, तर सूर्यवंशींची पत्नी, भाऊ, वहिनी, मेहुणा आणि भाचे सुनेला सुद्धा भाजपकडून उमेदवारी। सोलापूरच्या अनगर नगरपंचायतीत उज्ज्वला थिटे यांचा अर्ज बाद। राष्ट्रवादीच्या थिटे यांचा अर्ज बाद होताच राजन पाटील यांच्या समर्थकांकडून जल्लोष। निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या निर्णयाविरोधात न्यायालयात दाद मागणार। उज्ज्वला थिटेंचं वक्तव्य। स्थानिक संस्थांच्या निवडणुकीमध्ये मुख्यमंत्री प्रचारासाठी मैदानात उतरणार। मुख्यमंत्री उद्यापासून 30 नोव्हेंबरपर्यंत प्रचार सभा घेणार। नगरपरिषद नगरपंचायतीसाठी दररोज 3 प्रचार सभा होणार। बाबा सिद्दीकींच्या हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी अनमोल बिश्नोईला आज अमेरिकेतून भारतात आणलं जाणार। बिश्नोई गँगच्या जागतिक नेटवर्क विरोधात मोठी कामगिरी। मुंडवा जमीन घोटाळा प्रकरणामध्ये राजेंद्र मोठे अहवालात पार्थ पवार यांच्यावर कुठलाही ठपका ठेवला नाही। शीतल तेजवानी आणि दिग्विजय पाटील यांच्यात व्यवहार झाल्यानं त्यांच्यावर ठपका। पार्थ पवार यांना क्लीन चिट दिल्याची चर्चा। मुंडवा जमीन गैरव्यवहार प्रकरणामध्ये आज सुनावणी। राज्य सरकारच्या खारगे समितीकडून दिग्विजय पाटील आणि शीतल तेजवानींना समन्स। दोघं न्यायालयामध्ये हजर राहणार का याकडे लक्ष। न्यायालयीन कामकाज सुरू असताना महिलेचा खून करण्याचा प्रयत्न। बेळगाव जिल्ह्यातील अथणी न्यायालयातली घटना। जखमी महिलेवर रुग्णालयामध्ये उपचार सुरू। सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी 1700 झाडं तोडण्यास नाशिकमध्ये विरोध। तपोवनात वृक्षप्रेमींचं चिपको आंदोलन। अल-फलाह विद्यापीठाचा संस्थापक जावेद सिद्दीकीवर ईडीची मोठी कारवाई। मनी लॉन्ड्रिंग प्रकरणामध्ये जावेद अहमद सिद्दीकीला अटक। विद्यार्थ्यांची फसवणूक आणि कोट्यवधींचा निधी कुटुंबातील संस्थांकडे वळवल्याचा जावेदवर आरोप। इराणकडून सामान्य पासपोर्ट असलेल्या भारतीय नागरिकांसाठी व्हिसा सवलत रद्द करण्याची घोषणा। 22 नोव्हेंबरपासून लागू होणार नवीन नियम।